जनवार्ता विधिलिखित भविष्यामध्ये आपले सहर्ष स्वागत। आज आपण 31 ऑक्टोबर 2010 ते 6 नोव्हेंबर 2010 या आठवड्याचे राशी भविष्य पाहूयात। सर्वप्रथम मेष राशी। आपल्या राशीला अतिशय शुभ ग्रहमान आहे। या आठवड्यामध्ये कला क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्यांना अत्यंत चांगल्या संधी चालून येतील। स्त्रियांच्या माध्यमातून प्रगती होईल। नवीन संधी चालून येतील। विशेषतः आई, पत्नी अथवा नोकरीच्या ठिकाणी स्त्री बॉस असेल तर तुम्हाला नोकरीमध्ये चांगली बढती मिळणं, पगारवाढ होणं या संधी चालून येणार आहेत। या आठवड्यामध्ये उत्तरोत्तर यश, कीर्ती, लाभ व उत्कर्षाच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे। वृषभ राशी। वृषभ राशीला हा आठवडा अत्यंत चांगला आहे। वैयक्तिक संदर्भातून अतिशय चांगले ग्रहमान आहेत। या आठवड्यामध्ये तुमच्या हातून चांगले कार्य घडेल। कला, छंद, क्रीडा या क्षेत्रामध्ये नावलौकिक होईल। घरामध्ये नवीन खरेदी घडेल। महिला वर्गांना हा आठवडा अत्यंत चांगला आहे। विशेषतः वास्तू खरेदी, वाहन खरेदी या आठवड्यामध्ये होणार आहे। मिथुन राशी। मिथुन राशी व्यक्तींना व्यावसायिक दृष्टीने अत्यंत चांगला आठवडा आहे। या आठवड्यामध्ये आर्थिक आवक उत्तरोत्तर वाढत जाणार आहे। कर्जमुक्त होण्यास मदत होणार आहे। या आठवड्यामध्ये लक्ष्मीची आपल्यावरती कृपा राहणार आहे। महिला वर्गांना आठवड्याच्या शेवटी लक्ष्मी पूजनच्या दरम्यान पोटाचे विकार त्रस्त करतील। संसर्गजन्य आजारापासून त्रास होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे। कर्क राशी। कर्क राशी व्यक्तींनी या आठवड्यामध्ये आर्थिक व्यवहार जपून करावेत। सतत आर्थिक ताण वाढवणारा हा आठवडा आहे। कौटुंबिक जीवनामध्ये आर्थिक कारणावरून कलह संभवतात। आठवड्याच्या शेवटी मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा। महिला वर्गांना आठवडा अत्यंत चांगला जाणार आहे। जोर पीडेचा त्रास संभवतो। सिंह राशी। सिंह राशी व्यक्तींना हा आठवडा अत्यंत चांगला जाणार आहे। सतत मान सन्मान वाढत जातील। नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या मर्जीतून अधिकारात वाढ, पगारात वाढ होईल। अचानक धनलाभ होतील। आठवड्याच्या शेवटी वैवाहिक जोडीदाराबरोबर मतभेद संभवतात। कौटुंबिक वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा। आठवडा अत्यंत चांगला आहे। सतत प्रवास घडत जातील। नातेवाईकांच्या संपर्कात जाल। या आठवड्यामध्ये मौज मजेसाठी वेळ खर्च करा। कन्या राशी। सतत शुभ घटनांची परंपरा राखणारा हा आठवडा आहे। घरात सतत शुभ वातावरण राहील, प्रसन्न वातावरण राहील। नवीन खरेदी घडेल। आर्थिक आवक वाढणार आहे। या आठवड्यामध्ये वैयक्तिक मान सन्मान, आदर सत्कार घडतील। त्यामुळे सतत प्रसन्न राहाल। आठवडा अत्यंत चांगला आहे। तुळ राशी। आठवड्यातली सर्वात शुभ राशी तुळ राशी आहे। या राशीच्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये अचानक धनलाभाचे योग येतील। नोकरीच्या ठिकाणी मन प्रसन्न राहील। वरिष्ठांची मर्जी सांभाळाल। आठवड्यामध्ये नूतन खरेदीसाठी खर्च कराल। आठवडा अत्यंत यशदायक आहे। मात्र लक्ष्मी पूजनच्या दरम्यान संततीला भाजण्या कापण्याचे विकार होतील, त्रास होईल। त्या दृष्टीने दक्षता घेणं गरजेचं आहे। वृश्चिक राशी। वृश्चिक राशी व्यक्तींना हा आठवडा मौज मजेच्या दृष्टीने अत्यंत चांगला आहे। विशेषतः मित्रमैत्रिणींबरोबर चैनीवर खर्च कराल। सरकारी कामामध्ये यश मिळेल। खूप दिवसांपासूनचे एखादे शासकीय काम अडलेले असेल तर ते या आठवड्यामध्ये मार्गी लागेल। एखाद्या भावंडाच्या बाबतीत अशुभ घटना संभवते। अपघात योग आहे। आठवडा प्रवासाचा आहे। संमिश्र फलदायी आहे। धनुराशी। धनुराशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये अत्यंत चांगल्या संधी चालून येणार आहेत। विशेषतः इस्टेट एजन्सीच्या संबंधित कार्य करणाऱ्या व्यक्तींना या आठवड्यामध्ये मोठे घबाड मिळेल। मोठा व्यवहार होऊन आर्थिक आवक वाढणार आहे। महिला वर्गांना मन प्रसन्न ठेवणाऱ्या घटना घडतील। घरात नूतन खरेदी तुम्हाला आनंद देईल। या आठवड्यामध्ये दूरच्या अंतराचे प्रवास होतील। नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी निश्चित मिळेल। मकर राशी।
12 राशीतली अग्रमानांकित राशी मकर राशी आहे. या आठवड्यामध्ये आपल्या राशीच्या व्यक्तींचे सतत कोड कौतुक होत जाणार आहे. सर्वत्र कौतुक होईल, मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल. आर्थिक आवक उत्तरोत्तर वाढत जाणार आहे, त्यामुळे मन प्रसन्न राहील. दूरच्या अंतराचे प्रवास होतील, विशेषतः विमान प्रवास या आठवड्यामध्ये संभवतो. आठवडा अत्यंत यशदायक आहे. कुंभ राशी व्यक्तींना भाग्यस्थानामध्ये होणारी रवी बुध शुक्राची युती अत्यंत शुभ फलदायी आहे. कौटुंबिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सर्व अर्थाने खुश ठेवणारे ग्रहमान या आठवड्यात तुमच्या राशीला आलेले आहे. या आठवड्यामध्ये दूरच्या अंतराचे प्रवास होतील. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहणार आहे. आठवडा मौज मजेसाठी अत्यंत चांगला आहे. मीन राशीला नोकरीत अनपेक्षित बढतीचे योग या आठवड्यामध्ये आहेत. अचानक धनलाभाचे योग येतील. एखाद्या स्पर्धेमध्ये मोठे घपाड मिळेल. त्यामुळे आठवडा अत्यंत आनंददायक जाणार आहे. या आठवड्यामध्ये दूरच्या अंतराचे प्रवास संभवतात. विवाह इच्छुक तरुण तरुणींचे अचानक विवाह जुळून येतील. आठवडा संमिश्र फलदायी आहे. माझं नाव सरदार हरपाल सिंग अहलुवालिया, जन्मस्थान पुणे खडकी मिलिटरी हॉस्पिटल. सकाळी 5:30 वाजता 1 नोव्हेंबर 1950 1949. हां, माझ्या भविष्यासाठी मी विचारणार आहे. माझ्या भविष्य म्हणजे आता मी 61 वर्ष चालू आहे माझी वय. आता पुढचं भविष्य कसं जाईल माझे मुलं भला, माझी बायको आणि मला काय म्हातारेपणाने त्रास देणार आहे का, पुढचं भविष्य त्यांनी सांगावं. तुम्हाला सध्या 8वा शनी चालू आहे. 4/8/2012 पर्यंत शनीची पीडा आहे. त्यानंतरचा काळ कौटुंबिक, मानसिक, आर्थिक सर्व अर्थाने चांगला जाईल. हे 2 वर्षे थोडे संघर्ष संभवतात. मारुतीची उपासना आपल्याला फायदेशीर ठरेल. माझं नाव गोविंद सत्यवान वाघमारे. माझा जन्मदिनांक 1/1/1972. जन्म ठिकाण आहे बीड जिल्ह्यामध्ये पूस या ठिकाणी आणि जन्मवेळ आहे सकाळी साधारणतः 10:30च्या दरम्यान. जन्मवेळ सकाळी 10:30 वाजता. तर माझा प्रश्न असा असेल की माझ्या जे अपंगत्व आहे तर ते डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते ऑपरेशन केल्यानंतर ठीक होईल, तर माझी त्याच्यामध्ये शाश्वत गॅरंटी नाही आहे, तर ते ऑपरेशन केल्यानंतर ठीक होऊ शकेल का? गोविंद, तुमच्या पत्रिकेत रोगस्थानात केतू असून सध्या 4था शनी चालू आहे. 4/8/2012 पर्यंत शनीची पीडा आहे. त्यामुळे सध्या केलेले ऑपरेशन यशस्वी होणार नाही. 4/8/2012 नंतर ऑपरेशन केल्यास आपले अपंगत्व दूर होईल, लाभ होईल. जन्म 7/7/67. जन्म वेळ 7:45. जन्मस्थळ तळेगाव धाबाडे. माझा प्रश्न असा आहे की मी आयुष्यभर जे कष्ट करतोय पण त्याचं काही चीजच होत नाही, तर भविष्यात माझ्यासाठी काही ही होऊ शकेल का, म्हणजे चांगले दिवस येतील का? विजयजी, तुमच्या पत्रिकेत भाग्यस्थानात शनी आहे. त्यामुळे कष्टाच्या प्रमाणात यश कमी मिळेल. कोणतेही काम वेळेत पूर्ण होणार नाही. केलेल्या कामाचे चीज होणार नाही. त्यामुळे आपण मारुतीची उपासना करणे आपल्याला फायदेशीर ठरेल. नियमित शनी मारुतीची उपासना करावी. त्यामुळे केलेल्या कामाचे चीज होण्यास मदत होईल. शिलार सिद्धराम रत्नगिरी आहे. माझं जन्मतारीख 13/9/73. वेळ सकाळी 12:36. जन्मस्थळ हे पुणे आहे. तर माझा एक असा प्रश्न होता की मला राजकारणामध्ये फार इंटरेस्ट आहे, पण त्याच्यात मी सक्सेस होईन का नाही हे मला जाणून घ्यायचं आहे. खतरंजी, तुमच्या पत्रिकेमध्ये दशमेश रवी दशम स्थानात स्वग्रही आहे. लग्नेश मंगळ षष्ठात आहे. वृश्चिक लग्न आहे. त्यामुळे राजकारणात निश्चित यश मिळेल. आपण प्रयत्न करावे. प्रयत्न करण्यास हरकत नाही. माझं नाव संजय भीमराव कांबळे. माझा जन्मतारीख आहे 12/9/1975 आणि वेळ आहे सकाळी 11ची. आणि मी आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात काम केले. सामाजिक म्हणा, प्रत्येक कुठलेही काम सोडलेलं नाही, पण प्रत्येक ह्याच्यामध्ये माझे सिनियर आहेत, पूर्ण श्रेय त्यांना जाते. हे असं का होतं त्याचं श्रेय मला मिळत नाही. ठिकाण कर्नाटकमध्ये गुलबर्गा या ठिकाणी झालेलं आहे.
संजय, तुमच्या पत्रिकेत भाग्यस्थानात शनी असून भाग्येश चंद्र नीच राशीत आहे. त्यामुळे आपण केलेले प्रयत्न निरर्थक राहतात. कष्टाचे चीज होत नाही, केलेल्या कामाचे कौतुक होत नाही. कष्ट आपण करायचे, फळ दुसऱ्याने घ्यायचे असे होते. आपण नियमित मारुतीची उपासना करावी, शनीचे दर्शन घ्यावे, त्यामुळे आपल्याला चांगला लाभ होईल. माझं नाव श्रावण रामचंद्र सूर्यवंशी. माझा जन्म तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद, बेळम येथे झालेला आहे. तर 8:35 तारीख 15/5/1948. तर मी इथं ससून हॉस्पिटलमध्ये कामाला होतो आणि सर्व लोकांची प्रामाणिकपणे कामं केलेली आहेत. तर माझी पोरं आता MA वगैरे झालेली आहेत, परंतु जिथं जातात तिथं अजूनपर्यंत त्यांना कामाचं परमनंट असं काय म्हणजे इंटरव्ह्यू देतात, पण त्यांना लवकरात लवकर काम लागू शकेल काय? सूर्यवंशी, मुलांना नोकरी कधी लागेल हे तुमच्या पत्रिकेवरून सांगता येणार नाही. त्यासाठी मुलांची जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण असणे गरजेचे आहे. मात्र तुमच्या पत्रिकेत चंद्र शनी युती कुटुंबस्थानात असल्याने तुमच्या नशिबामध्ये कौटुंबिक स्वास्थ्य नाही. मुलांची प्रगती होणे कठीण आहे. मारुतीची उपासना आपल्याला आवश्यक आहे. हा आठवडा दिवाळीचा आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येकाच्या घरात नवीन खरेदी होणार आहे. या आठवड्यामध्ये दीपोत्सवामध्ये आपण सर्वांनी दिव्याची पूजा करणं, लक्ष्मी पूजन करणं, लक्ष्मीची आराधना करणं, लक्ष्मीची याचना करणं आपल्याला अत्यंत लाभदायक ठरते. अमावस्येला लक्ष्मीपूजन केले जाते. या दिवशी आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहावी अशी संकल्पना करणं, अशी आराधना करणं, याचना करणं गरजेचं आहे. हा आठवडा आणि याबरोबरच यानंतरचे संपूर्ण वर्ष आपल्या जनवार्ता विधिलिखित भविष्याच्या सर्व प्रेक्षकांना सुखाचे, समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे, यशाचे, कीर्तीचे जावो अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि याबरोबरच आजचा आपला जनवार्ता विधिलिखित भविष्याचा आजचा भाग इथेच संपला. पुन्हा आपण भेटू याच दिवशी, याच वेळी. नमस्कार.